Good morning, students. In our previous session, we learned how to recognize simile and metaphor, figure of speech. Now, today we learn about the difference between alliteration and repetition. मुलांनो, मागच्या सेशनला आपण सिमिली व मेटाफर या फिगर ऑफ स्पीच कशा ओळखायच्या हे समजावून घेतले. आज आपण अलिटरेशन व रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीच शिकणार आहोत. What is mean by alliteration? When in a sentence there is a repetition of beginning sound of neighboring words, it is called as alliteration. एखाद्या वाक्यात वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तिथे alliteration ही फिगर ऑफ स्पीच असते. Let us see an example. The boys are busy bouncing basketballs. In this sentence, B sound repeating more than 2 times. Boys, busy, bouncing, basketballs. B sound repeating more than 2 times. Let's have another example. The kangaroo kicked the kid. Here in this sentence, K sound is repeated more than 2 times. Kangaroo kicked kid. K sound repeated more than 2 times. So let us see what is mean by repetition. Let's see the definition. When in a sentence same words are repeated, it is the use of repetition. म्हणजे काय? एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द, वाक्य किंवा वाक्यप्रचार पुन्हा पुन्हा आलेले असेल तर तेथे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला असतो. चला आपण उदाहरणाच्या साहाय्याने पाहूयात. लेट्स सी आवर एक्झाम्पल. लेट इट स्नो, लेट इट स्नो, लेट इट स्नो. या वाक्यामध्ये लेट इट स्नो हे शब्द किंवा हा शब्दसमूह 2 पेक्षा अधिक वेळा या वाक्यामध्ये आपल्याला आलेला दिसून येतोय. म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच कोणती झालेली आहे? रिपिटेशन. बघा, एकाच वाक्यामध्ये 2 पेक्षा जास्त वेळा जर एखादा शब्द किंवा एखादा वाक्यप्रचार किंवा एखादा शब्दसमूह जर रिपीट होत असेल तर तिथे रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच होते. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. इफ यू थिंक यू कॅन विन, यू कॅन विन. बघा काय आहे या वाक्यामध्ये? यू कॅन विन, यू कॅन विन हा शब्दसमूह एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झाला आहे वाक्यामध्ये. आणि मग आपली व्याख्या रिपिटेशनची काय आहे की जर वाक्यामध्ये एखादा शब्द, वाक्य किंवा पूर्ण शब्दसमूह, वाक्यप्रचार पुन्हा पुन्हा जर येत असेल किंवा त्या ओळीमध्ये असेल तर तिथे रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे असं आपण म्हणू शकतो. मग या वाक्याने तुम्हाला कळालंच असेल की या वाक्यामध्ये यू कॅन विन, यू कॅन विन हा शब्दसमूह एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झाला आहे. म्हणजेच इथे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच होते. मुलांनो, बऱ्याच वेळा माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या टेस्ट तुम्हाला दिल्या जातात 99% मुलं या टेस्ट अटेंड करतात. पण काही मुलं अजून अशी आहेत की ज्यांनी ही टेस्ट अटेंड केलेल्या नाहीत आणि अशा मुलांच्या नावांची नोंद घेऊन शाळा सुरू झाल्यावर त्या मुलांची नावं सांगण्यात येणार आहेत. सो आजसुद्धा आपण रिपिटेशन आणि अलिटरेशन या फिगर ऑफ स्पीचवर जशी याआधीही ऑनलाईन टेस्ट घेतली होती ती टेस्ट घेणार आहोत. याच्यामध्ये टेस्ट कशी अटेंड करायची, मग त्याचा व्ह्यू स्कोर कसा आपण पाहणार आहोत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता माहीत झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही
टेस्ट अटेंड करणार आहात. मुलांनो, थोडक्यात आपण या सेशनला आणि याच्या आधीच्या सेशनला 4 एकूण फिगर ऑफ स्पीच पाहिलेले आहेत. आणि या फिगर ऑफ स्पीचच्या व्याख्या, त्यांची उदाहरणं तुम्ही तोंडपाठ करणार आहात. कारण 8वीला, 9वीला आणि 10वीला तीनही इयत्तेत तुम्हाला या फिगर ऑफ स्पीच उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे सिमिली, मेटाफर, अलिटरेशन, रिपिटेशन या 4ही फिगर ऑफ स्पीच तुम्ही त्यांच्या डेफिनेशन आणि त्यांचे एक्झाम्पल तोंडपाठ करायचे आहेत. सो बेस्ट लक फॉर युअर टेस्ट. थँक यू.